खानदेशातून जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला, आज इथे ना मी एक वाटण बनवून घेतले। आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, बडीशोप आणि जिरं। हे आहे उडदाच्या डाळीचं पीठ। उडदाची डाळ जी आहे ना ती 8 ते 10 तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि नंतर मिक्सरला वाटून घेतली आहे। आणि जे वाटण मिक्सरला बनवून घेतले ना ते 1 चमचा वाटण त्या डाळीमध्ये मिक्स केले। आता इथे ना दही घेतलेलं आहे, त्यामध्ये 3 वाट्या पाणी टाकले आणि त्याचं मस्त असं आपल्याला ताक बनवून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पीठ। तर 2 चमचे बेसन पीठ यामध्ये घातले, ते चांगलं ताकाबरोबर मिक्स करून घ्यायचं। त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आपल्याला। तर आता एकीकडे पातेले ठेवले गरम करायला, त्यामध्ये मोहरीची, हिंगाची फोडणी केली, कढीपत्ता घातलाय आणि जे वाटण बनवून ठेवलं होतं ना ते 2 चमचे यामध्ये घातले। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ मिक्स केलेलं ताक घालायचं आणि मस्त असं हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। जे डाळीचं पीठ आपण बनवून ठेवलंय ना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून आणि पाण्याचा हात लावून ना त्यामध्ये आपल्याला ह्या डाळीचे असे छोटे छोटे भजे करून सोडायचे आहेत। तर ह्याला ना खानदेशामध्ये बडगुळे म्हणतात। तर हे कढीमध्ये टाकताना ना कढीला उकळी आलेली पाहिजे आणि उकळी आल्यानंतरच हे छोटे छोटे आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत। कढीमध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर सुद्धा घालायची। त्यानंतर वरून त्याला पुन्हा हिंगाची आणि त्यामध्ये थोडंसं हळद घालून ना मी तडका दिलेला आहे। मस्त असे आपले कढीतले बडगुळे तयार झालेले आहेत।